वळूया मैदानाकडे. 8 षटकांचा सामना म्हटल्यावर बरेचसे कन्फ्युजन प्रत्येकाच्या मनात असतात आणि ते कन्फ्युजन दूर झालेत. दोन्ही कर्णधार रेडी झाले. सामन्याला सुरुवात होते. अक्षय पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे, नागेश शीतच्या हातामध्ये बॅट आहे आणि अशा वेळेला नागेश शीत जयेश लट ही सलामीची जोडी मैदानामध्ये असताना राईट आर्म राऊंड विकेट, काय आविष्कार पाहायला मिळेल. पहिला चेंडू यावेळेला ठोकलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. षटकाराच्या बाहेर जे कॅच पकडतात त्याने आपलं नाव सांगून जायचं इथे, नंतर आपण पारितोषिकं देऊ. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर अक्षय पाटील राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. अर्थात नागेश शीतकडून हीच अपेक्षा असते. मैदान कोणतंही असो, नागेश शीतच्या बॅटला पहिले 2-3 चेंडू जर व्यवस्थित कनेक्ट झाले ना तर तो दिवस थळ संघाचा असतो. हे आपण अनेक वेळेला पाहिलं आहे. माऊ 11 एकविरा थळ संघसुद्धा अशाच त्या दिवसाची वाट पाहते. तो दिवस त्यांचा या वेळेला 28 जानेवारी त्यांचा असेल का. पण बेस्ट वर्सेस बेस्ट ज्याचा उल्लेख मगाशी आकाश मांजरेकर यांनी जो केला होता ना, मला वाटतं त्याच्यावरती आपल्याला बोलावं लागेल. 2 माइंडसेट असतात आकाशजी. एक असतो चॅलेंजर माइंडसेट आणि दुसरा माइंडसेट असतो चॅम्पियन माइंडसेट. चॅम्पियन्स खेळाडू नेहमी अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये जेव्हा आहा वॉट अ बॉलिंग, वॉट अ परफॉर्मन्स, वॉट अ चॅम्पियन्स माइंडसेट, आणि या वेळेला फलंदाज बाद. जे मास्टर, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला आणि तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. ज्या चॅम्पियन्स माइंडसेटबद्दल आपण मित्रांनो बोलत होतो ना, तो असा असतो की कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इज अ हॉलमार्क ऑफ अ चॅम्पियन माइंडसेट, असं मी नेहमी म्हणतो. आणि ती कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळाली की जर पहिल्या चेंडूवर षटकार आलाय तर दुसऱ्या चेंडूवर ठीक आहे निर्धाव गेलाय, पण तिसऱ्या चेंडूवरती मला विकेट घ्यायची आहे. अक्षय पाटील राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. नजीबुल्ला स्पर्धेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं की अक्षय मोन्या ॲज अ बॉलर म्हणून अफलातून कामगिरी करताना संपूर्ण महाराष्ट्राने किंवा उभ्या भारताने त्याला पाहिलं. पण त्याहीपेक्षा मोन्याची बॅटिंग हा नेहमी एक स्ट्रॉंग विषय राहिलेला आहे किंवा चर्चेचा विषय राहिलेला आहे. आज मैदानामध्ये थळ विरुद्ध नौकार हा काही मी म्हणालो मगाशी सुद्धा की आजची रायव्हलरी नाही आहे. हे द्वंद्व गेल्या अनेक दशकांचं आहे. थळ विरुद्ध नवगाव हा संघर्ष काही आजचा नाही आहे. आजच्या संघर्षामध्ये कदाचित हे योद्धे किंवा ही मुलं नवीन असतील, पण त्याच वेळेला तुम्ही जरा मागच्या दशकामध्ये जा, तुम्हाला चेतन सुद्धा सांगेल थळचा की आम्ही असं खेळलो होतो. त्याच्या मागच्या दशकामध्ये जा, रुपेश भाभी सुद्धा तुम्हाला सांगेल की आम्ही असं असं खेळलो होतो. त्याच्या मागच्या दशकामध्ये जा, शंकर बाडा सुद्धा तुम्हाला थळमधून सांगेल आम्ही असं असं खेळलो होतो. आणि इकडे नौखारमध्ये तुम्ही जा, तुम्हाला मागच्या पिढीमधून म्हणजे आत्ता या संघामध्ये असणारा किशोर असेल किंवा इतर रघुनाथ असेल हे सर्व सहकारी सांगतील. त्याच्या पाठीमागच्या पिरियडमध्ये जा, तुम्हाला महेंद्र म्हात्रे सांगेल की आम्ही असं असं खेळलो होतो. त्याच्या थोडं आधी पाठीमागे जा, तुम्हाला त्या संघाचा यष्टीरक्षक अमोल सांगेल की आम्ही असं असं खेळलो होतो. मित्रांनो, ही रायव्हलरी आजची नाही आहे. अनेक दशकांची रायव्हलरी पुन्हा एकदा मैदानावरती उभी ठाकले. यावेळेला कव्हर्समधून चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक बराच दूरवरती आहे आणि चेंडू सीमारेषा पार सुद्धा होतोय. फरार, चौकार. देखिए, आपने बहुत सारी चीज़ों का यहाँ पे इजहार किया, मगर मुझे ये भी यहाँ पे कहना होगा, जैसे कि आपने याद दिलाई नजीब मुल्ला, वो जो ट्रॉफ़ी थी उसमें एक ही ओवर में 4 विकेट हासिल किए थे हमारे अलीबाग का भी अभिमान, मगर उनको बल्लेबाजी करने का जो मौका मिला था ना, वो मुझे अभी भी खलता हुआ, क्योंकि जिस बल्लेबाज ने 2 मैच में 92 रन यहाँ पे बनाए हैं, उन्हें 8वें नंबर पे भेजा था. हे का होतं की तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ऑल इंडिया लेवलची टुर्नामेंट खेळता त्यावेळेला तुमच्याकडे काही युनिक नावं असतात ज्यांनी अगोदर एस्टॅब्लिश झालेले आहेत. लक्षात घ्या, एखाद्या कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे डायरेक्ट एक चेंडू बाकी आहे सर ना, बरोबर आहे, एक चेंडू बाकी आहे. एखाद्या कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथला डायरेक्ट MD किंवा CEO ची पोस्ट दिली जात नाही.
तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोबेशन पिरियडवरती ठेवलं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट केलं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला मॅनेजरचा रोल दिला जातो, तुम्हाला सिनियर मॅनेजर केलं जातं, तुम्हाला आणखीन थोडंसं जनरल मॅनेजरची पोस्ट दिली जाते आणि मग जाऊन तुमचा विचार केला जातो डेप्युटी चीफ लेवल आणि CEO पर्यंत. ही गोष्ट तुम्हाला त्या प्रवास करावा लागतो. मला वाटतं अक्षय मोन्याचा तो प्रवास जेव्हा आज या स्पर्धेच्या निमित्तानं झालेला पाहायला मिळतोय ना, तो उल्लेखनीय. पहिलं षटक संपलंय, त्याच्यावरती आपण बोलूया. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. दोन्हीकडून ज्या काही सूचना आल्या, थोडंसं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आमच्या संघ सहकाऱ्यांकडून करण्यात आला, पण दोन्ही कॅप्टनने हे अप्रूव्ह केलं की चला बॅटिंग पॉवर प्लेस खेळणार आहोत. एनिवे, जे तुम्हाला वाटतंय त्या पद्धतीनेच खेळूया. शेवटी खेळायचं तुम्हाला आहे मित्रांनो. एक षटक संपलंय, 10 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 7 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. पण यासिन सर, 8 षटकांचा सामना, तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे? बहुत सालों के बाद मैं भी 8 ओवर का ये मैच एक्सपीरियंस कर रहा हूँ। मुझे भी बहुत सारे सवाल मेरे दिमाग में घूमते हुए नज़र आए और वो ज़माना भी याद आया जब 8 ओवर का मैच खेला जाता था। प्रकाश पाटिल, अविनाश राउत रिलायंस नौगांव से खेलते थे। उसी के साथ धोकोड़े के मैदान पर मैंने रुपेश मादरे को देखा है, स्वप्निल को देखा है। उसी के साथ नवजीवन दिगोड़ी हो या जय हनुमान दिगोड़ी हो, वहाँ पे बहुत सारे खिलाड़ी खेला करते थे, जैसे कि मोहन चुनेकर हो, साहिल खांबे के पिताश्री रमेश खांबे हो। उस वक्त ये 8 ओवर का मैच, 10 ओवर का मैच, 12 ओवर का मैच, 16 ओवर का मैच तक हमने देखा है, मगर ये मैच बहुत सालों के बाद हम देख रहे हैं। ॲब्सोल्युटली. आणि एक जर्नी या वेळेला तुम्ही विशद केलीत की अशा पद्धतीने हा जो प्रवास राहिलेला आहे संस्मरणीय. पण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा ज्याचा उल्लेख आकाशने केला की कमी षटकांचे सामने होतात, पण खेळाडूने सुद्धा या गोष्टी स्वीकारल्यात. काळागणिक खेळाडूने स्वीकारलंय. जर आपल्याला अधिक प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं असेल, अधिक चांगलं क्रिकेट खेळायचं असेल, एकाच स्पर्धेमध्ये आपल्याला पारितोषिक विजेतं व्हायचं असेल, तर एका वेळेला एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलेलं चांगलं असतं. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो वाईडेस्ट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, इट्स अ वेलकम फो. और संदीप, इसी मैच में या मैदान पर हम देख सकते हैं रघुनाथ माली ने भी 8 ओवर का मैच बहुत मर्तबा खेला होगा। डेफिनेटली. आणि यावेळेला मात्र चेंडू उडवलाय वाईडेस्ट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार दे धक्का. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजीसाठी सुमित भगत आलाय. लास्ट मॅचमध्ये म्हणजे पहिल्या मॅचमध्ये ॲज अ बॉलर म्हणून चांगली भूमिका पार पाडली होती. 11 धावा खर्च केल्यात. पण आता याही वेळेला आपण पाहतोय तुषारच्या बॅटमधून चांगला फटका उडवलाय वायडेश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मात्र यावेळेला मात्र फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावल्यांमध्ये मोठा हादरा तळसंघाला. देखिए, आप जानते होंगे कि आजकल एक शब्द, एक लफ्ज़ बहुत ही प्रचलित है, बाज़बॉल। अर्थात इंग्लैंड की जो एक रणनीति है उसमें एक वो बाज़बॉल आ चुका है। यानी T20 का मैच हो या वनडे का मैच हो या 5 दिन का टेस्ट मैच हो, कोई भी क्रिकेट का फॉर्मेट हो, वहाँ पे हम अपनी ही अंदाज से खेलेंगे और यानी बड़े स्ट्रोक से ही खेलेंगे और बिल्कुल धीमी रफ्तार से नहीं खेलेंगे। ये जो एक माइंडसेट बना चुके हैं और उसी का नाम यहाँ पे बाज़बॉल दिया है और उसी तरह से शायद इंग्लैंड खेलती हुई नज़र आ रही है और इंग्लैंड ने बहुत ही अच्छी वापसी भी की है। तो यहाँ पे भी 8 ओवर का मैच हो तो अपना ओरिजिनल और अपना रेगुलर जो गेम है उसी तरह से यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी, वरना हो सकता है कि अपने आप पर कंट्रोल करने की कोशिश करते हुए आसानी के साथ यहाँ पे सॉफ्ट डिस्मिसल भी देखने को मिल सकता है। ॲब्सोल्युटली ॲग्री विथ यू. बघा 8 षटकांच्या सामन्यामध्ये
तुमची थिंकिंग अशा प्रकारची असते की पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आहेत. चला पहिल्या 2 षटकामध्ये आपण आपल्या नॅचरल अंदाजाने खेळूया. पुढची 4 षटकं आहेत ती असं समजून खेळूया की आपण या मॅचमध्ये कम्प्लिटली वन डे इनिंग ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीने आपण खेळूया आणि शेवटची 2 षटकं आहेत ती परत एकदा T20च्या जमान्याप्रमाणे येऊया. पण पारखून खेळणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक संघामध्ये आणि संघाच्या बाहेर थिंक टँकमध्ये एखादा रत्नपारखी बसलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मॅथमॅटिक्स काय सांगते या सामन्यामध्ये त्याच्यावरही थोडासा अभ्यास करावा लागेल. रोहित काहीसा खुणवतोय. हां बरोबर आहे. नाहीतर रोहित इथे तयार आहे. जर कमी वेळेमध्ये हा सामना जर अर्थात सॉरी बोलतो मी या चेंडूनंतर जर अधिक वेळ इथे तुम्ही घेतला तर 5 रनची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. रोहितने अगोदरच सांगून टाकलं मला सरळ. संदीप रोहित बार बार 5 उंगलियां बता रहा है हमें. 11 धावा खर्च केल्यात सुमितने 1 विकेट त्याच्या नावावरती. ओळूया मैदानाकडे. माऊ 11 एकविरा थळ संघ ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला नसला तरी त्यांना माहिती आहे की फलंदाजी करताना आपल्याला काही ग्रेसने बॅटिंग करायचे. यावेळेला सन्मित्र उडवतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स. वेलकम फॉर सन्मित. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 25 धावा लागल्यात. 2 गडी बाद 25 धावसंख्या. मित्रांनो आपण क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. अंश आश्लेषा चषक 2024 मध्ये दर्शन वाकडे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये अनेक साऱ्या गोष्टी जेव्हा आविष्कार होत आहेत म्हणजे जसं सामना सुरुवात होताना मी तुम्हाला अनेक घटक सांगितले त्या घटकांमध्ये हा 8 षटकांचा सामना सुद्धा. पण आता जेव्हा सामना सुरू झालाय तेव्हा त्याच्या कॉम्पोनंट्सवरती आपण बोलूया. अक्षय किंवा त्याच वेळेला हा सामना केवळ अक्षय आणि सुमित नाही आहे. हा सामना केवळ सन्मित्र आणि त्यांच्या समवेत असणारा मैदानामध्ये जयेश लट नाही आहे. याच्या अगोदर बाद झालेला नागेश किंवा तुषारपर्यंत हा सामना मर्यादित नाही आहे. तर अनेक सारे खेळाडू आहेत जे या संपूर्ण संघाचा भाग असणार आहे. सुमित पत्रे आहे, पवन कोंडाजी आहे, आदिल कुरेशी आहे, आर्यन खारकर आहे, यश म्हात्रे आहे, इकडे प्रकाश आलेकन आहे, अजिंक्य आहे, श्रेयश पत्रे आहे, किरण लट आहे. ही सगळ्या जोडगुळी आपल्याला मैदानावरती या पाहायला मिळणार आहेत. आताही आपण पाहतो ना धावचित होण्याची संधी आणि या संधीमध्ये फलंदाज बाद. सर मला मेसेज आलाय की सर 8 षटकांचे सामने ठरवलेत. आम्ही आता शेअर मार्केटच्या जमान्यातली पिढी. सकाळी पैसे टाकतो, संध्याकाळी बघतो लगेच अकाउंटमध्ये 2 रुपये वाढलेत का 5 रुपये वाढलेत. अशा वेळेला आम्हाला लॉंग टर्म एफ डीमधला काही इंटरेस्ट माहिती पण नसतो. तर असं आता हे थोडं वेगळं झालं. 26 वेळ लावा. बॅट्समन येस. 1 मिनिटामध्ये जर नवीन फलंदाज मैदानात आला नाही तर तो बाद दिला जाईल याची नोंद घ्यायची आपण जरा. एक लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा एकमेकांच्या सोबत समान न्याय पातळीवरती खेळतोय ना मित्रांनो. मगाशी सुद्धा मी म्हणालो मला काही जजचा वगैरे रोल अदा करायचा नाही आहे. वकिलीमध्ये जास्त फायदा असतो. तर त्यामध्ये 3 गडी बाद 26 धावसंख्या धावफलकावरती असताना या मैदानामध्ये तुम्हा सर्वांना सूचितसुद्धा करण्यात येते की इथे धावफलकावरती केवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाच पेनल्टी दिली जाईल असं नाही आहे. फलंदाजी करणाऱ्या संघासुद्धा ती असू शकते. वळतोय मैदानामध्ये डावखुरा फलंदाज सन्मित्रकडे चांगले स्ट्रोक आहेत. आपण नेहमी पाहिलं आहे त्याच्या बॅटिंगमध्ये एक कलात्मकता आहे. म्हणजे तो जितका अफलातून कव्हर ड्राईव्ह खेळू शकतो तितकाच तो शॉर्ट आर्म पूलसुद्धा करू शकतो. जितका अद्वितीयपणे तो स्ट्रेट ड्राईव्ह खेळू शकतो तितकाच तो बॅकफूटवरती कटसुद्धा करू शकतो. सो हे सगळे कव्हर ड्राईव्ज असतील किंवा त्याच वेळेला कट असेल हे सगळे फटके मैदानामध्ये असताना अक्षय मोन्याचा जो माइंडसेट आहे तो मात्र थोडा एक चॅम्पियन माइंडसेट आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळत असता त्यावेळेला तुमचा प्रवास आजवरचा कसा राहिलेला आहे ना त्याला बऱ्याच अंशी का होईना तुमची मी म्हणतो ना की मैदानामधली एक इमेज वाढवणारा परफॉर्मन्स असतो.
पवन कोंडाजी मैदानामध्ये आलाय. पवन कोंडाजी हा एक उभरता खेळाडू आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये याच खेळाडूने एक अफलातून कामगिरीने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ॲज अ बॉलिंग परफॉर्मन्स म्हणून जवळजवळ ॲज अ बेस्ट बॉलर हा किताब त्याच्याकडे जाणार होता. आपण तो पाहिला होता, पण काही फरकाने तो त्याच्यापासून हुकला होता. तो यावेळेला बॅटिंगला आलाय. आल्या आल्या ठोकतोय चेंडू बराच काळ हवेत आणि फलंदाज बाद. सुरू आहे. अक्षय गोलंदाजीला आला पहिल्या 2 षटकांमध्ये, म्हणजे आतापर्यंत धावफलकावरती 27 धावा जेव्हा लागलेल्या आहेत ना, बाद होऊन परतलेला आहे. नौकार इथून कुठल्या पोझिशनमध्ये विचार करत असावा. 24 चेंडूंचा सामना असेल तर वेगळी गोष्ट आहे. 48 चेंडूमध्ये प्रत्येकाच्या वाट्याला किती येतात, डिवायडेड बाय 7 करा, डिवायडेड बाय 8 करा. मला वाटतं असा विचार करावा लागेल. आकाश, कसं असतं की काही अंशी का होईना तुम्हाला मॅथमॅटिक्स चा अभ्यास असावा लागतो. अलीकडच्या काळामध्ये गणितामध्ये बरेचसे क्रिकेटर तज्ज्ञ आहेत असं म्हटलं जातं, कारण शेवटी दिवस संपल्यानंतर आपल्या गुगल पेला किती जमा होतात हे प्रत्येकजण बघत असतो. पण मैदानामध्ये जेव्हा 2.4 षटकांचा खेळ संपलाय, 4 गडी बाद 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, तेव्हा इथे मैदानामध्ये खेळाडूंना सुद्धा माहिती आहे की त्या आपल्या अकाउंट्समध्ये आता ज्या एंट्रीज होणार आहेत ना, त्या थोड्याशा काहीशा ऑड वाटायला लागल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू प्रकाश हालेकांना याच मैदानामध्ये एकेका सामन्यामध्ये 8-8, 9-9 षटकार मारताना मैदानामध्ये आपण अनेक वेळेला पाहिला. सोहम युवराज वाकडे यांनी पुरस्कृत केलेला नौकारचा संघ मैदानामध्ये आहे. नाणेफेकीचा कौल मित्रांनो त्यांनी जिंकला होता, आपल्याला माहिती आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दर्शन वाकडे यांच्या स्पर्धेमध्ये अनेक वेळेला अनेक आश्वासदायक गोष्टी असतात, अभिनव गोष्टी असतात आणि जमाना इनोव्हेटिव्हच आहे ना, न्यू कुछ नया करते हे असं आपण नेहमी म्हणतो. आणि तो नया करण्याचा प्रयत्न यावेळेला मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळाला होता. याही वेळेला आपण पाहतोय ना, अक्षयला खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण तो डबल माइंडसेट आहे ना, द्विधा मनस्थिती ही होत राहणार. तिसऱ्या षटकाचा अर्थातच सुमित तिथे मला वाटतं बरा असेल, आय होप सो, फार काही लागलं नसेल त्याला. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावसंख्या 28 लागले. चेक. येस संदीप, माझ्याबरोबर गोकुळ भगत आहेत. मी फक्त पब्लिक ओपिनियन घेणार आहे की काय वाटतं गोकुळ या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल, कारण दोन्हीही संघ अगदी मातब्बर आहेत, गाजलेले आहेत आणि दोन्हीही संघामध्ये आपण पाहतोय बॅटिंग लाईनअप अगदी शेवटपर्यंत आहे. तुझं सजेशन मी म्हणणार नाही आहे, पण तुझं ओपिनियन काय आहे? कारण सध्या तरी नौकार संघ वरचढ दिसतोय 3 ओव्हरमध्ये. 28 रन्स काहीच नाहीत 3 ओव्हरमध्ये. अजून 5 ओव्हरमध्ये 50च्या आत राहिल्या पाहिजे. आणि किती धावांपर्यंत जर रोखलं तर हा सामना नौकार संघ जिंकू शकतो? 90-95 मध्ये ते जिंकू शकतात. आणि सध्या आपण चालू असलेली फलंदाजी पाहतोय ती माओ 11. काय वाटतं याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची क्षमता कोणत्या फलंदाजामध्ये आहे, किंवा हा सामना कोणत्यासाठी लकी ठरेल? नौकार वरचढ दिसतोय मला, पण आता हालेकाना आहे, 2-3 षटकार मारेल असा मला अंदाज आहे. ओके, धन्यवाद. तर हे होते गोकुळ भगत, हे होतं पब्लिक ओपिनियन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 28 धावा 4 गडी बाद मैदानामध्ये आहेत. प्रकाश हालेकांना आणि पवन कोंडाजी ही पी फॅक्टर जोडी मैदानामध्ये आहे. अलीकडच्या काय आहे, ठीक आहे, 5 गोलंदाज सांगितलेले आहेत. जे काही सांगितलं असेल ते कमिटीने जे सांगितलं ते मी इथून मेसेज पोहोचवतो. 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती. वळूया मैदानाकडे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. यासिन सर आमचे तिथून पब्लिक ओपिनियन्स घेत आहेत आणि ते बरोबर आहेत की रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये अनेक सारे प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उत्तरं आपण सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की नक्की कशा पद्धतीने सामना रंगेल, कारण प्रेक्षकांमध्ये अनेक कॅटेगरीज असतात. आपण नेहमी म्हणतो की जाणकार प्रेक्षक वर्ग, दर्दी प्रेक्षक वर्ग. यावेळेला आपण पाहतोय ना की गोलंदाजीसाठी जेव्हा
तेजस पाटील आलाय. लास्ट मॅचमध्ये सुद्धा तेजस पाटीलने पहिलं षटक अफलातून टाकलं होतं. दुसऱ्या षटकात जरूर त्याला मार बसला होता, पण दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम असं नेहमी आपण म्हणतो. आज तेजसकडे ती राऊंड विकेट गोलंदाजी करण्याची एक उत्तम शैली आहे. सेम टाईम तो यॉर्करसुद्धा गोलंदाजी चांगली करतो, किंवा आखूड टप्प्याच्या गोलंदाजीचा टप्पा जेव्हा त्याला मिळतो तेव्हा तो चेंडू वेगाने ट्रॅव्हल होताना सुद्धा आपण पाहिलेला आहे. सो या कौशल्यावरती तुम्हाला काम करावं लागतं, कारण परफॉर्मन्स हा काही एका दिवसाचा हिरो नसतो. तो तुम्हाला दिवसेंगणिक त्याच्यामध्ये बदल करावे लागतात. यावेळेला रिव्हर्स खेळलाय आणि हा चेंडू सीमापार ट्रॅव्हल झाला. येस इट इज वेलकम फॉर अ सन्मित्र. आमचे यासीन सर नेहमी म्हणतात की अगर ही सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, और यही किया सन्मित्र ने भी. की जेव्हा पाहिलं की थोडे लॉंग ऑन लॉंग ऑफला फटके येत नाही आहेत किंवा शॉर्ट ऑन पूल करायला गोलंदाज चान्स देत नाही आहे, तेव्हा थोडं काहीतरी वेगळं करावं लागेल. हे अभिनव केलं जातं. याही वेळेला आपण पाहतोय हा चेंडू पॉईंटमधून ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या पलीकडे. सलग दुसरा अविश्वसनीय चौकार. आईन्स्टाईन इतके बुद्धिवंत होते की ते केवळ डावखुऱ्या हाताने न लिहिता उजव्या हाताने, म्हणजे ते डावखुरे होते की उजवे ते बघावं लागेल, गुगल चेक करावं लागेल, पण ते दोन्ही हाताने लिहायचे. मला वाटतं ना हे कौशल्य विकसित करावं लागतं. खेळाने या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्यात. यू आर अ लेफ्ट हँडेड और राईट हँडेड, प्रूव्ह इट. हा वॉडा शॉट, वॉडा कल्पकता. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक अभिनव पद्धतीने चौकार. तिसरा चौकार लगावताना धावफलकावरती धावसंख्या जी पोहोचली ना ती एकदा सांगूया. 41. बघा आकाश, सायन्समध्ये शिकत असताना एक नियम आहे, त्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात. म्हणजे एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डेस्ट्रॉयड, इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. म्हणजेच ऊर्जा निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. इथे गोलंदाजाने ती पॉवर वापरली आणि त्या पॉवरचा बरोबर सन्मित्राने उपयोग केला. 4 गडी बाद 41 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूवरती 3 चौकार लगावल्यानंतर तेजसवर सुद्धा दबाव आलाय आणि सन्मित्र नक्की कोणत्या दिशेला खेळेल हे सांगता येत नाही. आणि याही वेळेला पाहतोय पण बेल्स पडलेली नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. 22चा चौकार. चौथा संदीप, माझ्याबरोबर इथे विक्रम थळे आहेत. तर विक्रम थळे सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू सर आहे. सर सर सॉरी, थोडं थांबवतो तुम्हाला. जरा ॲक्शन रिप्ले घेतोय सर, फक्त ॲक्शन रिप्ले घेतोय. बघा ना हा चेंडू कशा पद्धतीने आला होता. टाकला दो ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या बरोबर मध्येतून चेंडू गेलाय आणि बेल्सच पडली नाही. तर माझा प्रश्न तोच असेल विक्रम, की काय वाटतंय? 8 षटकांचा सामना आपण पाहिलेला नाहीये बरेच दिवस. काय वाटतं कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकेल किंवा किती धावांपर्यंत इथे रोखावं लागेल? माझा अंदाज आहे की 90 ते 100 स्कोर झाला पाहिजे, तर फायटिंग स्कोर होईल हा. कारण का दोन्ही टीम टफ आहेत. त्याच्यामुळं मी पण क्रिकेट खेळतो, शिकलोय पण आणि शिकलोय पण, त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही लास्ट बॉलपर्यंत. म्हणजे अजूनही अंदाज सांगता येणार नाहीये की तुम्हाला कोणता संघ जिंकेल. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक अर्थातच सायकल आहे. काय वाटतं कोणाकडे जाऊ शकतं? सन्मित्र मात्र दुसऱ्या मॅचला पण चांगला खेळला होता आणि आता पण चांगला खेळतोय तो, कदाचित त्याला मिळू शकतो. ओके, तर हे होते विक्रम थळे. ओव्हर टू संदीप जगे. थँक्यू सो मच यासीन सर. इथे रनआउटसाठी अपील करण्यात आले. 4 गडी बाद 45 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिल्या 4 षटकांचा मला वाटतं 4 षटकांचा खेळ आता या चेंडूच्या निर्णयानंतर समाप्त होणार आहे. पंचांचा जो काही निर्णय आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आणि फलंदाज सहजगत्या पोचलेला पाहायला सुद्धा मिळालेला आहे.
47 ऑन बोर्ड, 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या 2 धावांची भर पडली. 4 षटकांचा खेळ संपलाय. आकाश मांजरेकर यांना मी या ठिकाणी माईकवरती आमंत्रित करणार आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो, आपण जे पाहतोय ना की या स्पर्धेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण पाहायला मिळालंय गेल्या 2 दिवसामध्ये. काल नवजीवन दिघोडी संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. ते सर्व सामने टफ झाले होते आणि आज सुद्धा तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला सुद्धा मिळते. 4 गोलंदाज मैदानामध्ये. मला वाटतं आतापर्यंत अक्षय पाटीलने 1 षटक टाकलं, सुमित भगतने 1 षटक टाकलं, अक्षयने 2 षटकं टाकली, अर्थात तेजस पाटीलने. म्हणजे 3 गोलंदाज सर वापरून झालेले आहेत. अजूनही 4 षटकं येणं बाकी आहेत. पुढे काय वाढून ठेवलंय या सामन्यामध्ये ते सांगण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र यंग अँड एन्थुझियास्टिस्ट आकाश मांजरेकर यांच्याकडे. प्रकाश हालेकनाचा यावेळेला आपण पाहतो जागेवरूनच फटका खेळला जातोय. पॉईंटच्या दिशेने अगदी ड्राईव्ह केला गेला आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय 2 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती पूर्ण सुद्धा केलेल्या आपण पाहतोय. धावफलकावरती 49 अर्थात 49 धावा 4 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानावरती आपण काय पाहिलं तर सुरुवातीला धडपड झाली आणि त्या झालेल्या पडझडीनंतर भुला केडर कुचालकर. मैदानावरती आपण पाहिलं नागेशी, जयेश लट, तुषार गरत आणि अगदी त्याच वेळेला पवन कोंडाजी हे फलंदाज अगदी लागोपाठ बाद होताना आपण पाहिलं. मैदानावरती काय घडलं, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू मात्र जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. अजिंक्य काय वाटतंय किती धावांपर्यंत बदल मारावी लागेल? 100 रन झाल्या पाहिजेत. तर आमच्याकडे बॉलर पण चांगले आहेत. आम्ही डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. आणखीन एक मोठा फटका आलाय, आणखीन एक मोठा षटकार. विदित खेळाडू किती पण येऊ देत पण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जाताना ते उगाचच नाहीये. प्रकाश हालेकाना काय कमालीचा खेळ मैदानावरती दाखवतोय. वैयक्तिक 16 धावसंख्येवरती सांघिक धावसंख्या आता मात्र 61च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. प्रकाश हालेकाना याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेली गुणवत्ता, कौशल्य, रचनात्मक फटकेबाजी यासाठी तो खऱ्या अर्थाने ओळखला जातो. मध्यंतरी त्यांनी बॅट ठेवून लास्ट मोमेंटला बॅट हातात घेणं आणि नंतर षटकार लगावणं ही एक वेगळी काहीशी ॲक्शन आणली होती. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय जरूर, मात्र मैदानावरती केवळ 1 धाव मिळते. धावफलकावरती होईल बदलाव 62, 62 ऑन अ स्कोर बोर्ड. ज्या धावगतीची गरज आहे ना, ज्या आस्किंग रेटची गरज आहे ती धावगती यावेळेला मात्र माऊ 11 एकविरा थळ संघाच्या बाजूने चांगल्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. ज्या हशिकेश माळीला फलंदाज खेळताना मोठे फटके खेळत असताना विचार करायचे ना, आता मात्र त्याच हशिकेश माळीवरती मोठे फटके खेळायला सुरुवात केली आहे. उपांत्य फेरीची लढत कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सागर पाटील अर्थात पिंट्याने नवजीवन दिघोडी संघाकडून चांगला खेळ करून दाखवला. यावेळेला सन्मित्र मात्रेचा फटका फसला, त्याची खेळी समाप्त. 62 या धावसंख्येवरती 5वा हादरा, फलंदाज बाद. बघा सुरुवातीला काय घडलं तर माऊ 11 एकविरा तळ संघाने हे 8 षटकांचं जणू काही प्रेशर घेतलं आणि त्याचमुळे का होईना सुरुवातीच्या वेळेला अगदी पत्त्यांचा बंगला जसा ढासळावा ना त्या पद्धतीने त्यांची इनिंग ढासळली. आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं सन्मित्र मात्रने थोडंसं स्टँड घेतला. 10 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या, 4 चौकारांचा समाविष्ट केला आणि तदनंतर मात्र इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या समवेत प्रकाश हालेकानाची इनिंग आता मात्र वाखाणण्याजोगी आहे. 6 चेंडूंमध्ये 17 धावा. इथून प्रकाश हालेकानाला 8 षटकं पूर्ण जर खेळली तर मात्र माऊ 11 एकविरा थळ संघ या मॅचमध्ये चांगला कमबॅक करेल. दरम्यान मैदानावरती काय तर आदिल कुरेशी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती अगदी हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने फटक्याला अर्थात टपली दिली असं म्हणावं लागेल आणि ही 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 समाप्त. 5 षटकांची सांगता. धावफलकावरती 63 धावा, जिथे 5 फलंदाज मैदानावरती बाद झालेला आपण पाहतोय. आपण अनुभवतोय अर्थात श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 एक अभूतपूर्व अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
मधलं आहे ते बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र 6व्या षटकासाठी फलंदाजांनी घेतलेला आपण पाहतोय. येस, पंचांचा इशारा येतोय स्क्रीनवरती. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी इथून घेतला जातोय. आदिल कुरेशी आपण पाहतोय फलंदाजीसाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो स्ट्राईक एंडवरती असणार आहे. आदिल कुरेशीने मागचे काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं ना तर एक चांगला खेळ करून दाखवलाय. जी गुणवत्ता त्याच्याकडे आहे, जे बॅटिंग स्ट्रोक्स आहेत ते कमालीचे आहेत. हल्लीच्या काळामध्ये फेमस असलेला नो लुक शॉट हा सुद्धा तो चांगल्या पद्धतीने खेळतो. हे आपण सोशल मीडियाच्या रील्सवरून सुद्धा पाहिलंय. 63 ऑन अ स्कोरबोर्ड, जिथे 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. अजूनही आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. या 18 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने धावा होतील हे बघणं गरजेचं असेल. धावफलक आपण पाहिलं ना चांगल्या दिशेने वाटचाल करते. षटक क्रमांक 6 आपण पाहतो गोलंदाजीच्या मोर्चावरती तेजस पाटील, ज्याने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. आहा, कमालीचा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमारेषा पार, षटकार. फुलटॉस चेंडूचा आत्मविश्वास पूर्ण घेतलेला फटका मैदानावरती आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा आगाज झालाय आणि त्याला अंजाम पोहोचवण्यासाठी एक मोठा फटका आदिल कुरेशीच्या बॅटमधून आपण पाहतोय. काय जबरदस्त टायमिंग मैदानावरती त्याने साध्य केले. तेजस पाटील ज्याने या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये चांगली गुणवत्ताधारी गोलंदाजी केली आहे, मात्र त्याच्यावरती हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजावरती आपण हल्ला करतो ना त्यावेळेला इतरत्र गोलंदाजांना खऱ्या अर्थानं कुठेतरी दबावामध्ये टाकण्यासाठीचं असं शस्त्र वापरलं जातं. ड्रिंक्स ब्रेक 6व्या षटकानंतर अर्थातच घेतलं जाईल याची सूचना सुद्धा या ठिकाणी मिळते. 69 ऑन अ स्कोरबोर्ड. यावेळेला मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून तंत्रशुद्ध पद्धतीने खेळलेला फटका, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आकाश, मी आत्ताच नागेश सीद याची छोटीशी मुलाखत घेतली. अर्थातच मायक्रोफोनवरती तो बोलला नाही, परंतु त्याचा अंदाज होता की किंवा त्याचं म्हणणं होतं की कमीत कमी आम्हाला 90 ते 95 धावा कराव्या लागतील आणि त्यानंतर आम्हाला चांगली गोलंदाजी करून अक्षय आणि सुमित याची जर विकेट मिळाली तर हा सामना आम्ही जिंकू शकतो. नक्कीच एक गोष्ट सरळ आहे ना की नवखार संघाकडे चांगले खेळाडू कोण आहेत याची जर यादी काढली तर सर्वात फॉर्ममध्ये असलेले सुमित आणि अक्षय यांचं नाव येईल. मात्र राजा आणि इतरत्र बाकीच्या खेळाडूंनी सुद्धा कमी लेखता कामा नये, ही बाब सुद्धा फार महत्त्वाची आहे. कारण क्रिकेट हा खेळ एका दोघांचा नाही आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट टीमवर्क म्हटलं जातं. मग संघभावना फार महत्त्वाची. टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर, TEAM या संकल्पनेवरती हा खेळ जरूर मैदानावरती सुरू आहे. तेजस पाटीलच्या गोलंदाजीवरती इथे मात्र पुनच्च हल्लाबोल, फ्लॅट, फ्युरियस, फंटॅस्टिक स्ट्रोक. यावेळेला मात्र सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. बघा, गोलंदाज तेजस कडनं वारंवार चुका घडतात. जे 2 षटकार आले ते दोन्ही षटकार फुलटॉस चेंडूवरती आलेत. दिवसभर तुम्ही आदिल कुरेशीला फुलटॉस चेंडू टाकत राहा, तो अशाच पद्धतीने फटके खेळू शकतो, अशी गुणवत्ता त्याच्याकडे आहे. आहा, यावेळेला चेंडूला टप्पा पाडल्यानंतर हातभर बाहेर जरूर वळवलंय, मात्र चेंडू ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. पंचांनी या चेंडूला वाईडची घोषणा केली आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तो यालाच, जिथे एक षटकाराला, एक चौकाराला, पुन्हा एकदा एक षटकाराला आणि तदनंतर मात्र आलेला हा वाईड चेंडू अगदी जखमेवरती थोडंसं कोणीतरी मीठ चोळावं ना त्या पद्धतीचं वाटू लागलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, यावेळेला मात्र नशिबाची साथ. चेंडू मात्र आपण पाहतोय गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करेल. आउटफील्ड सुपरफास्ट, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील पूर्ण 4 धावा, चौकार. जर टाकूया धावफलक 84च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 84 रन स्कोरबोर्ड. 5 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येवरती आदिल कुरेशी मैदान गाजवतोय.
आहा फटका फसला. LBWचं अपील करण्यात आलं. चेंडू टप्पा पडल्यानंतर मिळालेली उसळी हा एक महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय. अपील करण्यात आलं ते अपील केवळ आणि केवळ फलंदाजांना दबावामध्ये टाकण्यासाठी होतं. मात्र हे अपील धुडकावून लावलं आणि तदनंतर मात्र कौतुक करावं लागेल तेजस पाटीलचं. पुन्हा एकदा जरूर त्याच्या षटकामध्ये मोठे फटके आले, तदनंतर मात्र स्लोअर वन चेंडूचा सुद्धा त्याने वापर केलाय. सहावं षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. 84 धावा धाफलकावरती लागल्यात. यावेळेला पुनच्च हरिओम मनगटाच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडच्या दिशेने वळवलंय. एक नेत्रदीपक फटका सीमारेषेच्या पलीकडे षटकार. नव्वद धावा दाफलकावरती आहेत. यासीन सर, आपण जर बघितलं ना तर माऊ 11 एकविरा तळ संघाला एक कॉन्फिडन्स होता की सुरुवात जर त्यांची बऱ्यापैकी चांगली झाली ना तर मात्र मधल्या फळीतील फलंदाज त्यांच्याकडे चांगले आहेत, बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. मग अशा वेळेला आदिल कुरेशीवरती असलेला विश्वास, प्रकाश आलेखानावरती असलेला विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता इथे आपण पाहतोय की मी आताच म्हटलं की नागेश सिद्ध यानं म्हटलं होतं की कमीत कमी 90-95 धावा आमच्या झाल्या पाहिजे आणि तर त्यांना जिंकण्याच्या आशा होत्या. आणि त्याच वेळेस या प्रेक्षकांच्या मनामध्ये काय चाललं होतं एक साधारणसा आपण सर्वे केला आणि त्याच वेळेस गोकुल भगत यांनी सांगितलं की नाही, मोन्या ऐकणार नाही. आपल्या एक साधा शब्दामध्ये तो बोलला होता की मोन्याची टीम अर्थात नौकार संघ हा सामना जिंकू शकतो. परंतु आता मात्र नौकार संघाला विचार करायला लागेल की 90 धावा इथे झालेल्या आहेत, आपल्याला इथे लवकरात लवकर रोखावं लागेल, अन्यथा आपल्यापासून हा सामना फार दूर जाईल. कारण 6 षटकांच्या समाप्तीनंतर 90 धावा, अजूनही 12 चेंडू येणं बाकी आणि 5 फलंदाज त्यांचे बाद जरी झालेले असले तरी त्यांची बॅटिंग लाईनअप पाहता अजूनही मला वाटतं कमीत कमी 20-25 धावा नक्कीच येणार आहेत. निश्चित रूपाने एक आपण बाब मैदानावरती आणखीन एक लक्षात घेण्यासारखी आहे, जिथे क्राऊडमध्ये चर्चा केली जाते की नाही नौखार संघ या ठिकाणी कुठेतरी दावेदार आहे. मात्र अशा वेळेला दोन्ही संघांमधील एक एक खेळाडू असे आहेत ना ज्यांनी रायगडच्या पातळीवरती, महाराष्ट्राच्या पातळीवरती चांगला खेळ करून दाखवलाय. थळ संघाच्या बाजूने सुमित पत्रेला आपण पाहतो, जिथे महाराष्ट्राच्या पातळीवरती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक चांगली गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. अगदी त्याच वेळेला नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नौखार संघाकडून आपण पाहिल्यानंतर अक्षय मोन्या याची कामगिरी सुद्धा फार महत्त्वाची राहिली आहे. इथून मात्र वैयक्तिक कामगिरीकडे न बघता सांघिक कामगिरीकडे कशा पद्धतीने बघितलं जाईल ही बाब फार महत्त्वाची आहे. नौखार संघाची बॅटिंग लाईनअप किती लांबणीची आहे हे बघणं इथून मात्र अत्यंत गरजेचं आहे. जिथे 7व्या षटकासाठी हशिकेश माळीला गोलंदाजीसाठी बोलावलंय. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये त्यांनी 16 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र दुसरं षटक त्याला दिलं गेलंय. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. सरळ बॅटने खेळलेला फटका आपण पाहतोय प्रकाशाने अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू खेळलाय, एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केली आहे. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय बदलाव होईल. 91 धावा धाव फलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. एक चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. एक कॅपेबल संघ आहे. माऊ 11 थळ संघांना कधी असा लडखडणारा संघ नाही आहे. त्यांनी स्वतःवरती असलेला विश्वास दाखवला गेला, आपल्या टीम प्लेयर्सवरती विश्वास दाखवला आहे आणि त्यांची प्लेइंग 11 आज खऱ्या अर्थानं मैदानावरती कमालीची पाहायला मिळाली. सरळ बॅटने अप्रतिम हेलिकॉप्टर स्ट्रोक, या वेळेला मात्र सुपर स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहा आकाश, इथे जास्त ताकद नव्हती परंतु काय परफेक्ट टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. फक्त ज्याला आपण रिस्ट म्हणतो, कलाई म्हणतो, त्या कलाईचा उपयोग करून त्याने सरळ षटकार खेचलाय आणि तो वेगळ्या धाटणीचा होता. सौंदर्यपूर्ण फटका आपल्याला पाहायला मिळाला. आहा पुन्हा एकदा यावेळेला मात्र गोलंदाजाने चेंडू थोडासा शरीरावरती वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. इथून मात्र दोन्ही फलंदाजांचा माइंडसेट फार महत्त्वाचा आहे. यासीन सर, आपण जर बघितलं ना तर आदिलच्या आधी प्रकाश आलेखाने मोठे फटके खेळायला सुरुवात केली. मात्र ज्या वेळेला आदिलचा फॉर्म आहे हे बघितल्यानंतर प्रकाश आलेखाने त्याला सुद्धा स्ट्राईक देणं तितकंच गरजेचं समजलं. दरम्यान मैदानावरती मिड विकेटच्या दिशेने पुनच्च हरिओम म्हणत एक मोठा फटका आलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
होऊन जातात मित्रांनो. 102 धावा, 100 ओलाटली आहे. काय जबरदस्त खेळ मैदानावरती सुरू असताना आपण पाहतोय. प्रकाश आलेकाना त्याच्याकडे असलेला फॉर्म, कन्सिस्टन्सी आणि एक्सपिरियन्स मैदानावरती दाखवतोय. लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव न घेण्याचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय, कारण षटक क्रमांक 7 मैदानावरती समाप्त. 7 षटकांच्या सांगती अखेरीस 102 धावा, 5 फलंदाज बाद झाल्यानंतर 12 चेंडूंमध्ये 40 धावसंख्येची पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लास्ट विकेट सन्मित्र मात्रे बाद झाला आणि तदनंतर मात्र या दोन फलंदाजांनी अर्थातच स्थळ संघाची धुरा सांभाळली. आकाश, यूट्यूबच्या साह्याने ऑनलाईन जवळजवळ 500 ते 600 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. 102 धावा धावफलकावरती लागलेले असताना 5 गडी बाद झालेले आहेत. 7 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि एक षटक अजूनही शिल्लक आहे. आता मात्र नौकार संघाला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. या फलंदाजांना रोखावं लागेल. मोठ्या फटक्यांपासून तरी कमीत कमी रोखावं लागेल, कारण जर या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर मात्र हा सामना त्यांना डोईजड होईल असं मला वाटतंय. आणि टीम मीटिंग करायची नाहीये. पुन्हा एकदा रोहित यांच्यातर्फे मला मेसेज आलाय, प्लीज. एक चांगल्या पद्धतीची क्रिकेटची मॅच मैदानावरती आपण पाहतो. एका बाजूला सोहम विराज वाकडे पुरस्कृत नौखार संघ, तो दुसऱ्या बाजूला माऊ 11 अर्थातच एकविरा थळ संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 102 ही धावसंख्या धावफलकावरती शेवटचं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती. आणि मग असं असताना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय डावखुरा गोलंदाज निमिष पाटील यावेळेला गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती अर्थात आदिल कुरेशी. आपल्याला वाटलं होतं 8 षटकांची मॅच म्हणजे आपल्याला अर्धशतकं पाहायला मिळतील की काय, मात्र असं असताना मात्र चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय जरूर सुरू आहे. आहा, सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढलंय. आणि आकाश, आदिल याला 2020 खेळण्याचा सुद्धा अनुभव आहे. हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. त्याच्याकडे त्याच्या नावावरती एक शतक सुद्धा आहे. 55 चेंडूमध्ये त्याने शतक ठोकलंय लेदर क्रिकेटमध्ये आणि त्याच कारणास्तव त्यांचा खेळ आपण पाहतोय फार चेंज झालेला आहे या सामन्यामध्ये. स्पेशली निश्चित रूपाने एक परिपूर्ण खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. एक नवीन काहीतरी रणनीती खऱ्या अर्थाने या आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहिली की 8 षटकांची मॅच खेळवली गेली, नवीन सुरुवात आखली गेली आणि निकाल सुद्धा नवीन असेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनमधून लॉंगॉनमध्ये ट्रॅव्हल करतो. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. दुसरी धाव मैदानावरती घेतली जाणार का? यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षक फंबल, तदनंतरचं झालेलं हे गॅम्बल आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. यासाठीच केला होता अट्टहास की आदिल कुरेशीकडे स्ट्राईक यावी, असं काहीसं मैदानावरती वाटू लागलंय. 104 ही धावसंख्या, 5 फलंदाज बाद झाल्यानंतर जिथे 11 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येवरती वैयक्तिक इनिंग या ठिकाणी आदिलच्या माध्यमातून बिल्ड केलेली आपण पाहतोय. प्रकाश आलेकाना 40+ जरी मला वाटतं झाला असावा, तर 40+ झाल्यानंतरही तो बिलकुल थकलेला नाहीये. आणि आदिल तर यंगस्टर आहे, आदिलला समजा प्रॅक्टिस आहे, परंतु मला प्रशंसा करावी लागेल ती प्रकाश आलेकानाची, कारण 40+ आणि 8 षटकांचा हा सामना आणि धावा तो आदिलपेक्षा फास्ट धावतोय. थँक्यू डीजे. मैदानावरती आपण पाहतो एक मनमोहक, मनोरंजक आणि मेहनती अशा पद्धतीचा एक षटकार आलाय. कमालीचा फटका मैदानावरती आपण पाहिला, आदिलच्या बॅटमधून आलाय. या षटकारामुळे सांघिक धावसंख्येला आता मात्र होईल बदलाव आणि धावफलक जाऊन पोहोचतो 110 मध्ये, जिथे 12 चेंडूंमध्ये 42 धावसंख्येवरती वैयक्तिक आदिल कुरेशी आपली इनिंग बिल्ड करतोय. प्रकाश आलेकाना वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 22 धावसंख्या करतोय. जबरदस्त साथ एकमेकांना देणं म्हणजे काय असतं, एक दुसऱ्याला संधी देणं म्हणजे काय असतं, समर्पक खेळी म्हणजे काय असतं, हे मैदानावरती आज आपल्याला पाहायला मिळते. आज अर्धशतक होणार का? कालच्या दिवसामध्ये कल्पेश मात्रे धोकोड्याच्या खेळाडूने केला होता. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडूला खेचून आणलाय, अक्षरशः हाणलाय. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला प्री डिटरमाइंड फटका होता. आधीच ठरवला ऑनसाइडच्या दिशेने खेळायचं आहे आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय आनंददायी आणि आदर्शवत अशा पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती सुरू आहे. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. 116 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेला मात्र स्वप्न भंगलं, दुधात माशी पडली, कारण
इथे मात्र आपण पाहतोय आदिल कुरेशी नामक वादळ या ठिकाणी क्षमलय. फलंदाज बॅक टू दी पॅव्हलियन. धावा. एक कमालीचा खेळ मैदानावरती. आदिल कुरेशीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काय कमालीचा खेळ केलाय. तंत्रशुद्ध पद्धतीची फटकेबाजी, नजाकत भरे फटके, ताकद भरे फटके यांचा संपूर्ण समेळ म्हणजे आदिल कुरेशी. हेच आज मैदानावरती आपण अनुभवलंय. आज थळच्या या खेळाडूने चांगला खेळ करून दाखवलाय. आकाश, रोहित शर्मा सुद्धा अफगाणिस्तानच्या T20I मध्ये पहिल्या सामन्यामध्ये 0, दुसऱ्या सामन्यामध्ये 0, तशाच प्रकारचा आदिलचा खेळ ते पाहायला मिळाला. कारण पहिल्या सामन्यामध्ये 0, दुसऱ्या सामन्यामध्ये मला वाटतं काही 8-10 धावा होत्या आणि आता मात्र 48 धावांचं इथे त्यांनी योगदान दिलंय. ज्याप्रमाणे रोहित शर्माने शतक ठोकलं होतं तिसऱ्या सामन्यामध्ये. नाही, असं म्हणतात ना की काही खेळाडू बडे मॅच का प्लेयर आहे, त्याच पद्धतीचा काहीसा खेळाडू होता. मोठी मॅच बघितली की आपोआप अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि तदनंतर ते शक्ती प्रदर्शन झालंय. आहा, या वेळेला मात्र आपण पाहतोय चिकी धाव, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, कारण लेग बाय स्वरूपातील ही धाव या ठिकाणी पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगची समाप्ती होते. पहिल्या 8 षटकांमध्ये धावफलकावरती 117 धावा जमा झाल्या आहेत. विजयासाठी 118 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान आहे. हे आव्हान कशा पद्धतीने पैलवणार हे बघणं आता मात्र गरजेचं असणार आहे. एक अप्रतिम अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. अर्थात श्री अमृतदादा आयोजित अंशश्लेषा चषक 2024 एक अद्भुत क्रिकेटची स्पर्धा. आपण सुरुवात पाहिली ना तर नागेशची जयेश लट हे स्वस्तात बाद झाले आणि तदनंतर मात्र तुषार घरतची फलंदाजी 6 चेंडूंमध्ये 14 धावा, सन्मित्र मात्रेची 10 चेंडूंमध्ये 19 धावा, पवन कोंडाजी 0 वरती बाद झाला आणि तदनंतर मात्र प्रकाश हालेकाना आणि आदिल कुरेशी या जोडीने खऱ्या अर्थानं आपण म्हणावं लागेल माऊ 11 एकविरा तळ या संघाची नैया पार केली आहे. निर्धारित 8 षटकांमध्ये 117 धावा करणं इथून मात्र होणार आहे कठीण. कारण जिथे प्रतिस्पर्धी संघामध्ये अर्थात अक्षय मोन्या पाहायला मिळेल, सुमित भगत पाहायला मिळेल, राजा पाटील पाहायला मिळेल, किशोर पाटील पाहायला मिळेल, इतरत्र बरेचसे फलंदाज आहेत. मात्र जी बॅटिंग लाईनअप थळ संघाची होतं ना तितकीच डीप बॅटिंग लाईनअप असेल का हे सिद्ध करून देणारी ही मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार हे सांगण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 4 षटकांसाठी मी घेऊन चलतोय अर्थातच रायगडमधील एक बुलंद आवाज, अर्थातच हिंदी समालोचक यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद आकाश. देखिए यहाँ पे 5 विकेट गंवाने के बावजूद माऊ 11 एकविरा थल ने जो छठे विकेट के लिए साझेदारी अंजाम दी है, सही मायने में काबिल तारीफ और इस मैच के ऊपर असर डालने वाली, इम्पैक्ट डालने वाली हमारे दरणे गुरुजी हम तक पहुंचाएंगे कि वो साझेदारी कितने रन की थी. क्योंकि पहले जो ऊपरी क्रम के जो बल्लेबाज थे वो थोड़ा सा जिन्होंने निराश किया था, इतनी अच्छी बल्लेबाजी नहीं हुई. अपेक्षा हम लोगों ने ज़रूर की थी मगर अपेक्षा में खरे नहीं उतरे थे और इसी वजह से नागेश सिद्ध कह रहे थे कि कम से कम हम 90-95 तक पहुंचेंगे तो ये मैच में मज़ा आएगा और ये मैच को हम जीतने की पूरी कोशिश करेंगे या इनफैक्ट हम ये मैच जीत भी सकते हैं. मगर देखिए उनकी अपेक्षा से बहुत दूर 117 रनों की पारी उन्होंने खेली है. जिस तरह से आदिल कुरेशी ने 48 रनों की पारी खेली थी एक महत्वपूर्ण मैच में. $54 रनों की उन्होंने पार्टनरशिप की है प्रकाश हालेकाना और आदिल कुरेशी ने. ये 54 रनों की पार्टनरशिप छठे विकेट के लिए बहुत मायने रखती है. मगर दोस्तों देखिए इसके पहले भी आपने जलवा देखा था सुमित भगत का भी और उसके साथ मोन्या का भी. मोन्या हाईएस्ट रन मेकर है क्योंकि उन्होंने मात्र 2 मैच खेले हैं और 2 मैच में एक मरतबा वो नाबाद रहे और उन्होंने 92 रन बनाए हैं. 34 रन पहले मैच में बनाए और दूसरे मैच में 58 रन ठोके थे. तो इस मैच में अगर ये 2 बल्लेबाज अपनी काबिलियत के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर गए तो फिर ये मैच हमें हमेशा के लिए याद रहेगा. 8 ओवर का मैच, पहले तो हमने बहुत सालों से ऐसा मैच नहीं देखा है
और ऐसा टूर्नामेंट, ऐसी प्रतियोगिता नहीं देखी है जहां पे 8 ओवर का मैच हो। हालांकि लेदर क्रिकेट में हम T20 मैच करते हैं। लास्ट ईयर अंडर 25 रायगढ़ प्रीमियर लीग भी मैंने किया था और आदिल कुरैशी ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी वहां पे भी की थी, और इसीलिए मैंने कहा कि उनको एक्सपीरियंस है। निष्का शुभम नाकवा यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे। जर नौखार हा संघ जिंकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूंना आणि त्या संघाला सन्मानित करण्यात येईल। धन्यवाद। चलिए दोस्तों, मैच शुरू होने की कगार पर है और हमारे स्कोरबोर्ड पर जो स्कोरर है उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। बहुत अच्छा काम आप कर रहे हैं। और इसी के साथ हमारे दरणे गुरुजी, tenniscricket.in की पूरी टीम, सारे टेक्नीशियंस, कैमरामैन, इनका भी मैं आभार व्यक्त करना चाहूँगा। हमारे साथी समालोचक संदीप और आकाश, इनको आपने सुना। ये लीजिए, ये लीजिए, ये लीजिए, शुरुआत तो कर दी है। ये तो अभी चौका आपने देखा है, छक्का अभी बाकी है डीजे। पहली गेंद पर 30 गज का दायरा यहां पे मौजूद, उसका फायदा उठाया है सुमेध पत्रे जैसे बल्ले गेंदबाज के ऊपर अपना बल्ला चलाते हुए अपनी क्वालिटी और अपनी क्लास और अपनी काबिलियत, अपना हुनर यहां पे दिखाया है बल्लेबाज अक्षय ने। अक्षय इन फॉर्म बल्लेबाज है, सभी के चहीते हैं, सभी के दिलों पर राज किया है उन्होंने। आज फिर से एक बार ऐसा ही करना होगा। इस मरतबा हवा में गेंद, ओहो, पवन कोंडा जी को ढूंढ लिया है। डीप मिड विकेट में जाल बुना था, सीधा फील्डर के हाथों में, और इसी के साथ एक बड़ी मछली जाल में। मोना बैक टू द पैवेलियन। देखिए फिर से एक बार लॉयड का वो वाक्य, और हमारे संदीप जगह ने उसका मतलब बताया था, मराठी में उसका मतलब बताया था कि आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो। गोलू टीम के ओनर, उनकी तरफ से इस विकेट के लिए 500 रुपए का इनाम आ चुका है। गोलू खुश है क्योंकि इस साल और ये साल, पूरा साल गोलू के लिए बहुत ही बेहतरीन रहा है। इन खिलाड़ियों ने बहुत सारी ट्रॉफीज उनको जिताई है, जीत कर दी है, और जिस विकेट की तलाश थी, जिस विकेट की चाहत थी, जिस विकेट के लिए उन्होंने, मराठी में कहते हैं कि देव पाण्यात बुडवून ठेवले होते, उस तरह से यहाँ पे खुश हुए। जी हाँ, इस मरतबा ओहो, बिहाइंड विकेट खेलने का यहाँ पे प्रयास था, दिलशान स्कूप करने की कोशिश थी। जय सूर्या की भी याद यहाँ पे ताजा हुई, मगर लगातार बैक टू बैक ये दूसरा झटका लगता हुआ। पर है हमारे दरणे गुरुजी, हमें यहाँ पे बताएंगे कि इसके पहले एक भी खिलाड़ी ने, एक भी गेंदबाज ने हैट्रिक अपने नाम नहीं की है इस प्रतियोगिता में। तो फिर से एक बार यहाँ पे हैट्रिक की दहलीज पर है, दस्तक देते हुए दिखाई दे रहे हैं सुमेध पत्रे। क्या यहाँ पे हैट्रिक लेंगे और हैट्रिक लेकर वो पहले गेंदबाज यहाँ पे बनने का प्रयास करेंगे? प्रयास तो करेंगे, मगर क्या ये मकाम हासिल करेंगे, ये सवाल या निशान होगा। मगर गोलू खुश, गोलू की टीम के में सारे खुश है, क्योंकि सुमेध पत्रे के ऊपर हमेशा भरोसा किया जाता है।
और अपेक्षा लगाई जाती है, आकांक्षा की जाती है कि सुमित पत्रे हमें 30 गज के दायरे में 1 या 2 विकेट देंगे। देखिए यहाँ पे डबल धमाका, 1 विकेट चाहते थे, 2 विकेट मिले हैं। बैक टू बैक 2 बल्लेबाज आउट होने के बाद 4 रन स्कोर कार्ड पर हम देख सकते हैं। मात्र 3 गेंदों का खेल हो चुका है। 8 ओवर का ये मैच है। 8 ओवर के मैच में थोड़ा सा कंट्रोल करना पड़ता है, एक अलग अंदाज के साथ बल्लेबाजी करनी पड़ती है, मगर अब यहाँ पे नौखार को बहुत ही कड़ी एग्जाम देनी होगी। जी हाँ, इस मरतबा ये जवाब दिया है इस बल्लेबाज ने, निमिष ने। आप देव खाना ताओ, क्या हो रहा है मुझे कुछ याद नहीं है, कुछ मालूम नहीं है, बस मैं मेरे अंदाज से ही खेलूंगा, ये इशारा दिया है। शायद वहां पे आया हुआ कैच किसी ने लपका होगा। निखिल कवले ने शायद 2 कैच लपके हैं क्या? आकांक्षा जी रणजीत राणे, इनकी तरफ से 5,000 रुपए का इनाम आया है। और वो इनाम किसके लिए होगा? ये शुरू जो मैच है, ये जो चालू मैच है, वो मैच जीतेगा उस पूरे टीम के लिए 5,000 रुपए का इनाम। तो जरा जोरदार तालियां होनी चाहिए आकांक्षा जी के लिए। सुमेध पत्रे को भी आसमान दिखाया है। सुमेध पत्रे फिर से एक बार पलटवार करते हुए, आहा, देखिए मैंने पॉज लिया था संदीप, क्योंकि एक महीन सा किनारा लेकर गेंद सीमा वहां पे विकेट कीपर के हाथों में चली गई थी, और ये तीसरा झटका दिया है इसी ओवर में। देखिए हर वक्त हम चाहेंगे ऐसा होगा नहीं, और हमें तकदीर के ऊपर बिल्कुल निर्भर नहीं रहना चाहिए। हमारा पोटेंशियल, हमारा टैलेंट दिखाने का यही वो वक्त है। और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि जिंदगी का शौक पाला नहीं जाता, जिंदगी का शौक पाला नहीं जाता, और शीशे के प्याले को उछाला नहीं जाता। मेहनत से संवर जाती है जिंदगी, हर काम तकदीर पर डाला नहीं जाता। तो यहाँ पे आपको मेहनत करनी होगी, मशक्कत करनी होगी। अक्षय पाटिल अर्थात मोने आउट हुए तो क्या हुआ, अभी भी आपके पास तुरुप का हिक्का है, और आप कोई बिल्कुल अपने आप को कम न समझे। यहाँ पे बहुत सारे बल्लेबाज है आपके पास है राजा, आपके पास है किशोर, आपके पास है माली, रघुनाथ माली भी मौजूद है। तो ये रन चेस कर सकते हैं आप। तो इसी एटीट्यूड के साथ खेलना होगा, इसी आत्मविश्वास के साथ खेलना होगा, तभी इस मैच को जीता जा सकता है। ओहो, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के ऊपर स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, और गेंद शॉट थर्ड मैन या फ्लाई स्लीप में फील्ड होती हुई बिल्कुल यहाँ पे रन नहीं मिलेगा। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आहा, ये लीजिए सुमीत भगत के बल्ले से आता हुआ ये स्वीट सा छक्का। निष्का नाखवा यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जर नौखारचा संघ जिंकला। आता मात्र रेट्स इथे वाढलेले आहेत, 1,500 रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल निष्का शुभम नाखवा। पहिले पैसे दाखवा, जस्ट पार्ट ऑफ जोक। चलिए दोस्तों, उधर वहीं पे भी हंस रहे हैं पवन कोंडा जी गेंदबाजी के मार्ग पर एक छक्का खाने के बाद अब थोड़े से मनोवैज्ञानिक दबाव में। आहा, ये देखिए, ये है करारा, ये है जबरदस्त, ये है ऑस्टनिशिंग, लाजवाब प्योर क्रेडिंग स्ट्रोक। ये स्क्वायर कट के ऊपर
क्या कमाल का स्ट्रोक था संदीप। ये देखिए इस तरह के स्ट्रोक अगर ये बल्लेबाज खेल सकता है तो ये मैच नौखार जीत सकती है, क्योंकि ये लंबी रेस का घोड़ा है, ये हवा में नहीं खेलेगा। ये देखिए क्या कमाल के प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक यहाँ पे दिखाते हुए अपनी कुशलता। फिर से एक बार पंच किया था मगर बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पे शायद समित्र मात्र है, और एक रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने चुरा लिया है। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 21 रन 3 विकेटों के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर। हर ओवर में 14.75 14.75 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, यानी तकरीबन 15 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हालांकि इतना आसान तो नहीं है, मगर हर ओवर में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। सिंगल और डबल भी रन यहाँ पे बनाने होंगे, कम से कम बिंदी गेंदें खेलनी होगी। जी हाँ, यहाँ पे लॉफ किया है कवर के ऊपर से, मगर लॉन्ग ऑफ के फील्डर ने देखिए एक लंबी दौड़ लगाई, शायद वहां पे आर्यन खारकर है। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार थ्रो, और इसी के कारण मात्र 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा। एक ही रन, जी हाँ, मुझे ऐसा लगा कि ये दूसरा रन भी उन्होंने चुरा लिया। एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या 22 रन, 3 विकेटों के नुकसान पर 37 गेंदें बची है। 96 रनों की जरूरत आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं। इस ओवर में 1 चौका 1 छक्का तो आ चुका है, मगर इस मरतबा हवा में खेला है। क्या यहाँ पे जीवन दान मिलेगा? जी हाँ, मिला है जीवन दान सुमित भगत जैसे बल्लेबाज को। अब यहाँ पे कुछ भी हो सकता है, ये मैच नौखार के पक्ष में जा भी सकता है, क्योंकि ऊपर वाले का कॉल यहाँ पे मुझे साफ दिखाई देता हुआ। सुमित भगत जैसे बल्लेबाज को जब आप जीवन दान देते हो तो मैच को 1 हैंडेड जितवाने की क्षमता उसमें है, ये आप भूल चुके हैं। चलिए डीजे मास्टर के पास। की बात की थी, मगर तकदीर का सहारा यहां पे मिला है बल्लेबाज सुमित भगत को, और सुमित भगत को दूसरी बार खेलने का मौका मिला है, तो इस मौके को दोनों हाथों से बटोरना होगा और एक लंबी पारी 50 सा यहां पे लगाना होगा। व्यक्तिगत रूप से अगर 50 यहां पे रन बनाते हैं तो ये मैच जीता जा सकता है। 23 रन हालांकि स्कोर कार्ड पर लग चुके हैं, तकरीबन 11.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। 30 गज का दायरा यहाँ पे हट चुका है। 30 गज का दायरा हटने के बाद अब यहाँ पे हवाई फायर करने पड़ेंगे, क्योंकि चौका लगाना थोड़ा सा मुश्किल हो सकता है। चौका लगाने के लिए गैप ढूंढना होगा। इसी बीच सुमेद आए हैं फिर से एक बार गेंदबाजी मार पर। जी हाँ, ऑन द राइस ओवर पिच गेंद थी, मगर तेज तर्रार गेंद, बहुत ही अच्छा स्ट्रोक यहाँ पे देखने को मिला, मगर लॉन्ग ऑन की दिशा में आदिल कुरैशी वहाँ पे मौजूद थे। एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए लास्ट ओवर में 1 चौका 1 छक्का हमें देखने को मिला, और इस ओवर में भी 1 चौका 1 छक्का अगर आता है तो धीरे धीरे यहाँ पे ये रनों की संख्या आकार लेती हुई, शेप लेती हुई दिखाई देगी, और मनोवैज्ञानिक दबाव जो अब बल्लेबाजों के ऊपर है वो ट्रांसफर हो सकता है, और वो ट्रांसफर कभी भी हो सकता है। जैसे मैंने अभी भी आज ही एक उदाहरण आपके सामने पेश किया था, भारत बनाम ऑस्ट्रेलिया का वो मैच याद करें, क्योंकि 359 रन बनाने थे और ऑस्ट्रेलिया को लगा था कि वो मैच तो हम आसानी के साथ जीत ही लेंगे। ओवर कॉन्फिडेंट हो गए थे, क्योंकि इसके पहले उन्होंने, भारतीय टीम ने कभी भी 359 रन नहीं बनाए थे, और ओवर कॉन्फिडेंट भारत भी हो चुकी है आज के दिन। और हमारे संदीप जी कह रहे हैं कि इंग्लैंड ने वो टेस्ट क्रिकेट का वो पहला मैच जीत लिया है। तो देखिए, जो मैच हम जीतने वाले थे वो मैच इंग्लैंड हमसे चुरा ले गई हैदराबाद में आकर। तो अब ये मैच भी हमें ऐसा लग रहा है कि थर्ड टीम जीत सकती है, मगर ये मैच नौखार टीम भी जीत सकती है। पारितोषिकांमध्ये यासिन सर प्रत्येक क्षणागणिक वाढ होताना पाहायला मिळते। व्यासपीठावरती आकांक्षा रणजित राणे या त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून मगाशी 5000 आपण अनाउन्स केले होते। आता त्यांनी सांगितलं जो संघ जिंकेल त्यांच्यासाठी 8000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। धन्यवाद आकांक्षा जी, आपका
दिल की गहराई से मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा कि आप यहाँ पे मोटिवेट कर रहे हो दोनों भी टीमों को, और इस तरह का प्राइज़ लगाने के बाद मोटिवेशन भी मिलेगा, प्रेरणा भी मिलेगी, और उसी के साथ एक खेलने का जज्बा भी पैदा होगा। सो वेरी ग्रेटफुल और बहुत बहुत थैंक यू। चलिए दोस्तों, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। सुमित भगत खेल रहे हैं 14 रन बनाकर, जबकि शुभम खेल रहे हैं 2 रन बनाकर। शुभम बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर सुमित का सामना करेंगे। जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद है, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर, उसके नीचे आदिल, और बहुत ही बढ़िया कैच, सेव हाथों में, और इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। ये लगता हुआ चौथा झटका। शुभम ने थोड़ा सा निराश किया है, मगर अब हम सभी की निगाहें और सभी का विश्वास जिस बल्लेबाज के ऊपर है, खास करके मैं याद दिलाना चाहूँगा इस खिलाड़ी के कारनामे। उनका नाम है राजा, जिन्होंने अपनी टीम को बहुत बहुत वक्त उन्होंने अपनी टीम को इस तरह की जीत दिलाई है, अविश्वसनीय जीत दिलाई है, जब अंतिम गेंद में एक गेंद बचती है और 6 रनों की ज़रूरत। ये सिचुएशन में तकरीबन 9 से 10 मरतबा अपनी टीम को जीत दिलाई है। आज राजा का भी यहाँ पे इम्तहान होगा। आज राजा को अच्छी बल्लेबाजी करनी ही होगी, क्योंकि टीम उनकी थोड़ी सी संकट में। जी हाँ, बहुत बड़ा किनारा था, बहुत बड़ा किनारा था। लेग बिफोर द विकेट के लिए बिल्कुल यहाँ पे अपील नहीं बनता था, मगर ये स्ट्रैटेजी होती है और लॉ भी कहता है, और लॉ के बारे में संदीप भी बताएंगे, नो अपील नो आउट। और इसी वजह से यहाँ पे हम सभी खिलाड़ियों ने अपील करके देखा। क्या कहोगे संदीप? नाही, नो अपील के बारे में बताना है ना. हां, लहान मूल रडलं नाही तर त्यालाही खायला मिळत नाही, बरोबर आहे ना. तर या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि कायदा सुद्धा हेच म्हणतो की जोपर्यंत तुम्ही कायद्यासाठी दाद मागत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती निर्णय येणार नाही. पण यासिन सर 3 षटकांचा खेळ संपलाय, 26 धावा धावपळकावरती. मला वाटतं चला खेळाडूंना वेळ विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की अधिक वेळ दौडायचा नाहीये, लवकरात लवकर ज्या काही आपल्या ॲक्शन्स आहेत त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत. इथून सामना आपण जिंकू शकतो का, याहीपेक्षा मला वाटतं ना त्या स्मॉल टार्गेट्समध्ये सामना डिवाइड करणं हे कदाचित टार्गेट आता असलं पाहिजे. जी हाँ, आपने सही कहा, क्योंकि छोटी छोटी जो साझेदारियाँ है वो अंजाम देनी होगी, और उसका उत्तम उदाहरण तो एकवीरा थर्ड ने यहाँ पे सेट किया था, क्योंकि 6ठे विकेट के लिए उन्होंने तकरीबन 54 रनों की साझेदारी की, और उसी तरह से धीरे धीरे यहाँ पे पार्टनरशिप बिल्ड करनी होगी. एक एक कदम अपनी मंजिल की तरफ चलना होगा. मंजिल भले ही दूर है. देखिए 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, और एक बड़ा झटका जब से लगा है, मोना जब से आउट हुए हैं तब से थोड़ा सा निराशामय वातावरण उनके खेमे में हमें देखने को मिल रहा है. हाँ जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी, उतना ही खूबसूरत ये स्ट्रोक, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक था. काफ़ी शानदार ये कवर ड्राइव हमें देखने को मिला. डीप कवर में फील्डर तैनात थे, समित्र मात्रे, और इसी वजह से एक ही रन वहाँ पे मिलेगा. एक एक रन आपको बनाना है, और कम से कम यहाँ पे बिंदी गेंदी खेलनी है, तकरीबन नहीं के बराबर. कम से कम हर गेंद के ऊपर एक रन तो आना ही चाहिए, और बड़े स्ट्रोक की तलाश में रहे, ताक में रहे, फुल टॉस गेंद को बिल्कुल मिस न करे, ओवर पिच गेंद के ऊपर फ़ायदा उठाए और हाफ ट्रैकर गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाए. जी हाँ, इसमें तबाह कोशिश तो यही की, मगर ऊंचाई ज़्यादा है, लंबाई कम, लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े गए. वहाँ पे तुषार घरत अपनी झोली निकाल कर बैठे थे, और इसी के साथ ये और एक झटका.
डीजे मास्टर, हम तो कहेंगे पवन कोंडा जी के ऊपर दिल आया है। क्या कमाल की गेंदबाजी की है इस गेंदबाज ने, इस साल काफ़ी प्रभावित किया है हर मैच में, हर मैदान पे, वो मैदान छोटा हो, वो प्रतियोगिता छोटी हो बड़ी हो, हर प्लेटफॉर्म पे इस खिलाड़ी ने लाजवाब गेंदबाजी करते हुए हम सभी को प्रभावित किया है। 22 साल का ये खिलाड़ी है, उसका भविष्य उज्जवल है और हम यही आशना करेंगे कि ऐसे ही अपने आप को मेंटेन करते रहे। राइट आर्म ओवर द विकेट पवन। जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद, एक अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से खेला हुआ, मगर वहाँ पे दीवार की तरह लगे हुए हैं तुषार घरत। 1 रन के अलावा कुछ भी नहीं मिलेगा। 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और इस 1 रन को मिलाकर 28 रन 5 विकेटों के नुकसान पर, और ये चौथा ओवर प्रगति पर। जी हाँ, इस मरतबा ओहो वाइड यॉर्कर। पहली नज़र में ऐसा लग रहा था कि ये वाइड हो सकती है, मगर नहीं, वो लाइन के अंदर वाली गेंद एंगल बनाकर उन्होंने लाजवाब तरीके से तेज तर्रार तकरीबन 142 के स्पीड से यहाँ पे ये गेंद आई थी और इसी वजह से वहाँ पे बल्लेबाज पिक नहीं कर पाए। जी हाँ, यासीन सरांना मी आज सहज विचारलं की सर कसं काय मोजलं ते, तर यासीन सर म्हणाले कालच मी विचारलं होतं, काल सुद्धा असं एक स्टेटमेंट आलं होतं त्यांच्याकडून, तेव्हा मी त्यांना एक विचारलं कसं काय, ते म्हणाले संदीप एक गॉगल असा आलाय मार्केटमध्ये जो मी आता घातलाय, जो डिजिटल स्पीडोमीटर त्याच्यामध्ये ॲड केलाय, कदाचित टेनिस क्रिकेट डॉट इनने जर आम्हा कॉमेंटेटरना झूम करून दाखवलं तर आम्ही तो गॉगल दाखवू, तोपर्यंत काही आपल्याला दाखवणार नाही। जी हाँ संदीप, मगर 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब यहाँ पे मोटिवेशन की सख्त ज़रूरत है और मोटिवेशन स्पीकर के रूप में मैं तुम्हें देखता हूँ और इसीलिए मैं तुम्हें दावत देना चाहूँगा कि आप आओ और यहाँ पे मोटिवेट करें। धन्यवाद। 24 चेंडू 90 धावांची गरज आणि अशा वेळेला राजाला मैदानामध्ये काही असा भीम पराक्रम करावा लागेल जेव्हा सामना रघुनाथ माळी मैदानामध्ये आहे आणि सुमित आहे। दोन्ही फलंदाज असे आहेत, जसं मगाशी यासीन सर म्हणाले की 4 षटकांचे सामने असो, 6 षटकांचे सामने असो, 8 षटकांचे सामने असो, रघुनाथ माळी ह्या सगळ्या फेजमधून गेलेला आहे, पण आज मैदानामध्ये सुमित भगतला त्या 90 धावा दिसण्यापेक्षा मला वाटतं या षटकामध्ये किती धावा दिसत आहेत ना ते महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। अखूट टप्प्याचा चेंडू सुमित भगतने ठोकलाय, हा चेंडू आहा वॉट अ फिल्डिंग, वॉट अ कमिटमेंट, ही महत्त्वाची गोष्ट आहे। फिल्डिंग इज एन आर्ट अँड आय थिंक तुषार इज अ आर्टिस्ट यावेळेला असं म्हणावं लागेल। आर्यन खारकर गोलंदाजीला आलाय, बघा थळ संघाचा अटॅक काय, थळ संघामध्ये असणारे गोलंदाज सुमेधने स्टार्ट केलं, पवन कोंडाजी आहे, आर्यन खारकर आहे, आणखीन 2 चांगले ऑप्शन्स त्यांच्याकडे नक्कीच मैदानामध्ये असणार, पण या सगळ्या गोष्टींवरती अर्थातच महत्त्वाचा भाग राहतो तो क्षेत्ररक्षणाचा आणि तो आज थळ संघाने दाखवलाय। माऊ 11 संघाचा पण रघुनाथ माळी थांबणार नाहीये, त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक खेळतोय, चेंडू सीमारेषेच्या पार, रघुनाथचा सुपर डुपर 6। 30 धावा धावफलकावरती आल्यात। मला वाटतं तो 117-18 आकडा जो काही आहे ना तो पाहण्यापेक्षा या वेळेला फलंदाजाने तो आकडा महत्त्वाचा समजणं की इनिंग इज ऑल अबाउट अ बॉल टू बॉल, इंच टू इंच, आणि त्या पद्धतीने या वेळेला मैदानात लढणं महत्त्वाचं। आर्यन खारकरचा हा चेंडू आउट ऑफ द ऑस्टम असणार, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती जाताना, किंवा आमच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर खालच्या बंदरामध्ये येणारं गलबत अचानक वरच्या बंदरामध्ये जाताना पाहायला मिळालं, असं वगैरे वगैरे। बट वी टॉक्स अबाउट टू बी द सक्सेस। प्रवीण तांबेने काल एक पोस्ट केली होती फेसबुकला, तो म्हणाला की सक्सेस इज नॉट अ ॲक्सिडेंट, इट इज अ हार्ड वर्क, आणि ते हार्ड वर्क मला वाटतं ना मैदानामध्ये आता कोणाला तरी करावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये हे शिवधनुष्य तुम्हाला पेलावं लागतं। जेव्हा सामन्यात 118 धावांची गरज आहे, थळ संघ मजबूत आहे, माऊ 11 संघ म्हणजे अर्थातच निखिल पवार गोलू यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या वर्षी असो, गतवर्षी असो, त्याच्या अगोदरच्या वर्षी असो, हे 2 संघ एकमेकांच्या समोर प्रत्येक आठवड्यात कुठे ना कुठे एकमेकांसमोर उभे टाकत असतात। अशा वेळेला ज्याचा दिवस त्याचा सामना। सुमित भगत मात्र म्हणतोय दिवस संपलेला नाहीये सर अजून, चेंडू सीमारेषा पार, दणदणीत षटकार।
मास्टर 19 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 74 धावांची गरज आहे. काही जण डिवायडेड बाय 6 करतील आणि त्या पद्धतीने मोजतील, पण सुमितला माहिती आहे की डिवायडेड बाय 6 पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रत्येक चेंडू गणिक इनिंग अधिकाधिक चांगली खेळणं. नौकार ज्याच्यासाठी ओळखला दाखव ते फायटिंग स्पिरिट आपण दाखवूया, बाकी सामन्याचा रिझल्ट काही लागो. आणि त्या फायटिंग स्पिरिटवरती हे खेळ खेळला जाईल. बघा आर्यन खारकर यासाठी तो बाईक मेंटरला ना मैदान नो बॉल डिक्लेअर केलाय. मी सुद्धा आत्ताच तिथे पाहिलं, थोडं माझी विजन साईड थोडी इकडून तिकडे गेली. मी वाईडेस्ट मिड विकेटला पाहत होतो. एकेरी धाव आली, 2 धावा आल्या, सॉरी 2 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 46, 5 गडी बाद 46. नो बॉल असल्या कारणाने फ्री हिट असणार. रघुनाथ माळीला माहिती आहे की 46चा 50 करूया, अदरवाईज 52 करूया असा त्याचा प्रयत्न असेल. पण आर्यन खारकर बद्दल आपण बोलत होतो. हा चेंडू नो बॉल जरूर आलाय, पण एक सगळ्यात महत्त्वाचं असं की तुम्ही गोलंदाज म्हणून त्या रिदममध्ये गोलंदाजी करताय का मैदानामध्ये. पहिलं षटक जेव्हा आर्यन खारकर करतो, या षटकामध्ये अद्यापर्यंत त्याने 18 धावा खर्च केलेल्या आहेत. नौकार संघ मैदानामध्ये प्रतिकार करतोय तब्बल 118 धावांचा, पण षटकागणिक विचार करायचा असतो. अँड इट्स ऑल अबाउट टू बी द ट्रिमेंडस फोकस. तो फोकस मैदानामध्ये कोण साध्य करणार याही वेळेला पाहतोय. आउट ऑफ द ऑफ स्टंप रघुनाथ माळी पहिल्यांदाच शफल झाले होते आणि त्यामुळे स्वतःसाठी सुद्धा गोलंदाजाने या वेळेला एक पवित्रा निश्चित केला होता की तशाच प्रकारचा चेंडू टाकायचा जेव्हा फलंदाज त्या झोनमध्ये गेलेला आहे. एक सेन्सिबल क्रिकेट दोन्ही संघांकडून पाहायला मिळालं, बट बेस्ट ॲज इट इज या वेळेला मैदानामध्ये पाहायला मिळालं होते आर्यन खारकरकडून. 2 धावा जरूर मिळाल्या. 2 धावाने धावसंख्या पोहोचली ती 48. 5 गडी बाद 48. 5 षटकांचा खेळ संपला आणि नौकार संघाला आवश्यकता आहे ती येणाऱ्या पुढच्या 18 चेंडूमध्ये 70 धावांची. पॉवर प्ले असणार ना, बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. 18 चेंडूंमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. चला सामन्याला सुरुवात करा लगेच, आणि यानंतरच्या षटकानंतर लगेचच आपण पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. आत्ताच आणलं चालेल, हरकत नाही आहे. फलंदाजांनी मागवलं तर होप सो. यासिन सर, प्रवीण तांबेच्या त्या वाक्याबद्दल मी म्हणत होतो की सक्सेस इज नॉट ॲक्सिडेंट, इट इज अ हार्ड वर्क. असं तो म्हणतो की लर्निंग, स्टडिंग, प्रिझर्वन्स, सॅक्रिफाईस, मोस्ट ऑफ ऑल लव ऑफ वॉट यू आर डुईंग अँड लर्निंग डू राईटली. याचा स्पष्ट मराठी शब्द अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या खेळावर प्रेम करा. मला वाटतं ती खेळाची भावना महत्त्वाची. भगवद्गीतेमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे की कर्मण्येवाधिकारास्तु मा फलेषु कदाचन, की कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं ही खऱ्या अर्थानं मानवाचा गुणधर्म आहे. पण मानव हा गुणधर्म समजलाय का? कर्मधर्माचा हा सिद्धांत फार महत्त्वाचा. आज मैदानामध्ये इथे जेव्हा 18 चेंडूमध्ये साधारण 70 धावा हव्यात किंवा ज्या काही धावा हव्यात त्याहीपेक्षा थर्ड संघाच्या क्रेडिटॅबिलिटीवरती बोलावं लागेल की थर्ड संघाने बॅटिंग लाईनअप ज्या पद्धतीने त्यांची कोलॅप्स झाली होती तरीसुद्धा मधल्या फळीमध्ये काय आदिल कुरेशीने बॅटिंग केले की तिथे कुठेही त्याने तो बॅलन्स ढळू दिला नाही. मला वाटतं ना हा जो बॅलन्स आहे ना तो मैदानामध्ये राखायचा असतो. आपण कशासाठी ओळखलं जातो की आपल्या परंपरेचा जो वारसा आपण जतन करत असतो ना. मग नवगाव क्रिकेट जसं मगाशी मी सकाळी म्हणालो, सासवणे क्रिकेट मगाशी मी म्हणालो, हाशिवरेचं क्रिकेट म्हणालो, आणि आता जेव्हा थळ आणि नौखार उभे आहेत तेव्हा या सगळ्या संघांमधला प्रतिकारात्मक जी काही गोष्ट आपण नेहमी बोलत असतो ना त्याच्यावरती आज हा सामना पाहायला जातोय. हा सामना कोण जिंकेल याहीपेक्षा महत्त्वाचा असा असणार आहे की दोघं त्या फायटिंग स्पिरिटने खेळले का. शोल्डर डाऊन होऊन जर क्रिकेट खेळले असतील ना तर थळ आणि नौकार संघाने मग स्पर्धेमध्ये सहभागी होऊ नये. कारण याच्यासाठी हे दोन्ही संघ ओळखले जात नाही. आपल्याला माहिती आहे फायटिंग स्पिरिटसाठी ओळखले जातात. आणि म्हणून मगाशी सुद्धा आपण म्हणालो की सासवणे संघ जेव्हा मैदानामध्ये खेळत होता नौकारच्या विरुद्ध तेव्हा तिसऱ्या षटकानंतर जो जवळजवळ सामना त्यांच्या हातून निसटलाय ही बॉडी लँग्वेज मैदानामध्ये होती. पण ती बॉडी लँग्वेज असता कामा नये. अलिबाग क्रिकेटमध्ये ही बॉडी लँग्वेज नाही आहे. बघा आता गोलंदाजीसाठी श्रेयश पत्रे आलेला आहे. श्रेयशला आपल्याला आठवावं लागेल की सुरुवातीला एकविरा थळ या संघाचा लिडिंग बॉलर होता. आज तो जेव्हा 4था 5वा गोलंदाजाचा पर्याय शोधण्याचा येतो त्यावेळेला त्याच्या हातामध्ये चेंडू येतोय. पण त्यालाही माहिती आहे की आपण उपयुक्त गोलंदाज म्हणून गोलंदाजी केलेली आहे. त्या कामगिरीवरती इतिहास जर वैभवशाली असला ना तो वर्तमान सुंदर असतो आणि तो सुंदर वर्तमान या वेळेला बिघडवला सुद्धा जातो. चेंडू सीमारेषा पार. निखिल कवळेच्या हातून झेल सुटला वाटतं. घेतलाय ना? कोणी घेतलाय? कोणीच नाही घेतला. हा ठीक आहे. स्कोरवरती नजर टाकूया. 55 याही वेळेला व्हॉट अ शॉट. दिस इज ऑल अबाउट विंटेज रघुनाथ माळी.
या वेळेला शेर कितना भी बूढ़ा हो लेकिन घास नहीं खाता असं काही म्हणतात. काही म्हणतात की खूक काही जण असंही म्हणतात की या वेळेला रघुनाथ माळीच्या जर मैदानामध्ये बॅटला चेंडू लागलेला आहे, हा मात्र चेंडू बराच काळ हवेत. सन्मित्रकडून थोडीशी चूक झाली होती, मात्र स्लिपला झेल टिपला जातोय फलंदाज बाद. मध्ये 23 धावांची रघुनाथने उपयुक्त खेळी मैदानामध्ये साकारली. नौकार संघाला त्याने 61 पर्यंत पोहोचवले. थर्ड संघाकडे तो स्ट्रॉंग एक रिझर्व्ह बेन स्ट्रेंथ याच्याबद्दल मी नेहमी म्हणत असतो की बघा संघ कसा ओळखला जातो की तुमच्याकडे 11 खेळाडू कोण आहेत याहीपेक्षा तुमच्या त्या 12, 13, 14 नंबरला कोण बसलंय ना याच्यावरून मी तुमची टीम सांगू शकतो किती स्ट्रॉंग आहे. या वेळेला मात्र हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. 5 धावांचा बोनस मिळणार आहे नौकार संघाला. ॲडव्हान्टेज मिळतोय. सीखना बंद तो जीतना बंद. या वेळेला मैदानामध्ये असं म्हणावं लागेल की आज मैदानामध्ये या खेळाडूने ती शिकण्याचं कौशल्य आजही अबाधित ठेवलंय. व्हॉट अ शॉट. दिस इज ऑल अबाउट द नौकार स्टाईल ऑफ द क्रिकेट. ग्रेस, गॅटिट्यूड. बहात्तर झाला. 12-46. 12 चेंडू येणं बाकी. 46 धावांची आवश्यकता. यासीन सर, जब तक आखिरी गेंद डाली नहीं जाती हम मैच के बारे में बता नहीं सकते. 12 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. आज क्रिकेटच्या या अनिश्चितेच्या खेळामध्ये मी मगाशी सुद्धा तुम्हाला म्हणालो होतो, हमारे कमेंटेटर है वो हमेशा कहते हैं कि कोई भी जीते कोई भी हारे लेकिन अंदर कोई भी नहीं जाएंगे. लेकिन असं काही नाही आहे. कोणीही जाऊ शकतं. जिंकल्यावर कोणीही जल्लोष करा, कोणी जल्लोष करा. येस, हां, पहिलेच सांगून ठेवतो, नाही तर मग नंतर वाद व्हायला नको. जो जिंकेल त्याने आतमध्ये जल्लोष करायला जा बिंदासपणे. ओके, कारण सामना तेव्हा संपलेला असतो. वळूया 12-46वर. गंमत आहे, पण थर्डकडे स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप सुद्धा आहे. यासी सर, आता मला वाटतं मला ना ते प्रेक्षकांमध्ये जायची इच्छा निर्माण होते की त्यांना विचारावं की नक्की कोण जिंकणार. सुमितकडे फिक्स स्केल आहे की आता 12-46 दिसत आहेत स्कोरबोर्डवर. गोलंदाजीसाठी आर्यन खारकरच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आर्यन खारकर घेतोय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा याच एंडकडून त्याने खर्च केल्या होत्या जेव्हा समालोचन कक्षाकडून त्याने गोलंदाजी केली होती. आर्यन खारकर इज ऑल अबाउट द स्किलवर. आर्यन खारकर इज ऑल अबाउट टू बी द एक्सपेरिमेंट. आर्यन खारकर इज ऑल अबाउट टू बी द ॲटिट्यूड. बट आर्यन खारकर इज ऑल अबाउट टू बी अ विकेट टेकिंग बॉलर. दिस इज अ क्वेश्चन मार्क. हा फॅन्टॅस्टिक. या वेळेला पहिला चेंडू सुमित भगतला खोलात टाकला. बुंद्यात टाकलेल्या या चेंडूला काही वेळेला प्रतिकार करू शकता, पण त्याच वेळेला तुमचा तो फ्लो, टायमिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं हँड आय कोऑर्डिनेशन जमावं लागतं. 11 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. थर्ड संघाला माहिती आहे की आपल्याला 2 किंवा 3 चांगले चेंडू टाकायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये सामना सहजगत्या आपल्या बाजूने होऊ शकतो, पण समोर सुमित भगत आहे ना. बघा, प्रश्नाचं उत्तर शोधताना सुमित भगत नावाचं एक अस्त्र समोर आहे. फुलटॉस. या वेळेला अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू येतोय आणि सुमित भगतची या वेळेला अविस्मरणीय खेळी मात्र संपुष्टात येणार आहे. 16 चेंडूमध्ये 17 चेंडूमध्ये 24 धावा करून तो बाद होऊन परततोय. आज संघाला जेव्हा गरज होती अशा वेळेला खेळी तरी साकारली त्याने, पण थर्ड संघाचं कौतुक होईल जिथे सुमित भगतला बाद करण्यामध्ये जो ट्रॅप त्याने लावला होता त्यात त्यांना यश मिळतंय.
खारकर दुसऱ्या षटकामध्ये यशस्वी गोलंदाज म्हणून पुन्हा एकदा उभा राहतोय. त्याला माहिती आहे 12-46 हे फार मोठं अंतर आहे. आता ते 10-46 वरती येऊन टेपलंय. सामना जिंकण्यासाठी 118 धावा जो फाउंडेशन या ठिकाणी बिल्डअप केला होता ना फलंदाजाने, त्याला फक्त आता आपल्याला एक चांगली रंगरंगोटी करायची आहे. वॉट अ बॉलिंग, वॉट अ फॅन्टॅस्टिक स्पीड. मला वाटतं ना त्यावरती बोलावं लागेल यासिन सर की ज्या बरोबर आहे आपण एक चांगली गोष्ट पॉईंट आउट केली तिथे की मातीच्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना अशा पद्धतीने जर ग्रेसने गोलंदाजी केली, अशा पद्धतीने स्पीडने गोलंदाजी केली आणि मग जर ॲक्युरेसी हे जर त्याच्यासोबत तुम्ही जर वेपन बनवलं ना तर तुम्हाला खेळणं कठीण असतं. आणि थर्ड संघाच्या गोलंदाजाने अद्यापर्यंत दाखवून दिले. आता 9 चेंडूत 46 धावांची गरज आहे. हा परत एकदा आपण पाहतोय फलंदाज शफल होईल तसा मारेल हे आधी माहिती होतं आणि त्याच पद्धतीने त्याने आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकला होता. यामध्ये फलंदाज आणखीन एक फलंदाज म्हणजे प्रतीक बाद होऊन परतणार आहे पावलेंमध्ये. आर्यन खारकरने पहिल्या षटकाचा मला वाटतं ना त्याच्या माइंडमध्ये एक अभ्यास केला की हां मी परफेक्ट म्हणजे बघा ना किती विचार जुळतात की कधी कधी कसं असतं माहिती आहे का तुमच्या स्ट्रेंथ काय त्याच्यावरती तुम्हाला जावं लागतं. आर्यन खारकरने पहिल्या षटकामध्ये जेव्हा बऱ्याचशा धावा खर्च केल्या होत्या म्हणजे तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या. किशोरचा मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होणार. या सेड इज वेलकम फॉर किशोर. त्याच्या अगोदर जे चार चांगले चेंडू झालेत ना त्याच्याबद्दल आपण बोलत होतो. कारण समीकरण बदलले त्याच्यावरती पहिला बोलतो. 7 चेंडू येणं बाकी सामना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 42 रन्स रिक्वायर्ड इन अ लास्ट 7 बॉल्स. आणि त्या 4 चेंडूबाबत की तुमचा स्ट्रॉंग झोन काय. कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला स्ट्रेंथ, विकनेस किंवा त्याच वेळेला अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स हा सॉर्ट अनालिसिस मांडायचा असतो आणि त्याच्यावरती काम करायचं असतं. या वेळेला तो स्ट्रॉंग झोन पाहायला मिळतोय आणि तो अर्थातच किशोरच्या बॅटमधून 6-36 राहिल्या. कॅच घेतला होता निखिलच्या सोबत आणखीन कोणीतरी होता मी बघितला. येस मी पाहिला सुद्धा होता पण मला इथे प्रॉम्प्ट करण्यात आलं की कॅच नाही झाला म्हणून. ठीक आहे हरकत नाही. ज्याने कॅच पकडलेला आहे मला वाटतं अनिकेत नाव माझ्यापर्यंत आलं आहे. अनिकेत आणि निखिल तर तुम्ही बक्षीस आपलं घेऊन जायचं आहे. मॅचकडे फोकस करतो. 6 चेंडू येणं बाकी मित्रांनो 36 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 36 राहिल्यात. आपल्याला माहिती आहे की क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक अनेक गोष्टी होत असतात पण त्याच्या अगोदर ज्यांनी चांगली बॉलिंग केले त्याचं क्रेडिट तर त्यांना द्यावं लागेल आणि ते म्हणजे स्थळ संघाला. कारण 6-36 पर्यंत त्यांनी सामना आणून ठेवला आहे. त्याच्यामुळं 8 षटकांच्या सामन्यात तेही पहिल्यांदाच कळत होते. त्यांनाही माहिती होतं की कसं गणित मांडायचं आहे आपल्याला. किशोर यावेळेला स्वतःकडे स्ट्राईक राखणार. ज्या वेळेला तेजसला आपली विकेट यावेळेला दान करून परतावं लागेल पाबलनमध्ये. त्याच्यामुळे शेवटचा फलंदाज आता मैदानामध्ये जाईल. आशिकेश माळी मैदानामध्ये जाईल कारण तेजस बाद होऊन परतलाय पावलनमध्ये. 5 चेंडू येणं बाकी आणि 36 धावांची आवश्यकता. यासिन सर कसं असतं माहिती आहे की काही गोष्टी असतात की क्रिकेटमध्ये ॲरोगन्सला फार महत्त्व नसतं की तुम्ही ज्या वेळेला तुमच्या डगआउटमध्ये जाता त्यावेळेला 11 खेळाडू किंवा 12-13 जे काही खेळाडू तुमच्या स्क्वॉडमध्ये असताना त्यावेळेला तिथे तुमचा इगो, तुमचा ॲरोगन्स तुम्हाला बाजूला ठेवावा लागतो. तुम्ही भले स्ट्रेट फॉरवर्ड असाल, भले तुम्ही एखाद्या झोनमध्ये तुम्ही चांगले असाल पण संघाची गरज काय त्या पद्धतीने खेळणं फार आवश्यक असतं. आपण 8 षटकांच्या सामन्यात मला वाटतं ना या ॲरोगन्सला इग्नोर करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की नाही मी चांगला खेळतो, मी पहिल्या 2 ओव्हर सहज खेळून काढेन. हा ॲरोगन्स जेव्हा बाजूला ठेवला जातो ना तेव्हा स्पर्धेमध्ये तुम्ही त्या संघामधला एक महत्त्वाचा भाग बनता आणि संघ विजयाची पायाभरणी करतो. आणि संदीप नागेश सीदला मी विचारलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की साधारणतः 90 ते 95 धावा जरी झाल्या तरी आम्ही जिंकू शकतो.
तर त्याचा कॉन्फिडन्स आपण पाहतोय की 82 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि त्याने बांधलेला अंदाज, त्यांनी बांधलेले आराखडे काहीसे इथे जुळत आहेत. एक्झॅक्टली या वेळेला मोठा फटका खेळला जातोय किशोरच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक षटकार. काही असो वा नसो पण प्रेक्षकांना 500 रुपये किंवा टीव्ही मिळावा ही अपेक्षा अजूनही प्रेक्षकांची आहे. त्याच्यामुळं 2 चेंडू येणं बाकी आहेत. 88 धावफलकावरती लागल्यात. नागेश शीतचं फार सुंदर उदाहरण आपण दिलं. व्हॉट वी डू मॅटर्स असं मी नेहमी म्हणतो की मैदानामध्ये आपण काय करतोय, कशा प्रकारे करतोय, कशा पद्धतीने सामोरे जातोय हे फार महत्त्वाचं. पण आजचा दिवस सुद्धा सुरेख राहिला. काल नवजीवन दिघोडी संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. दर्शन वाकडे यांनी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये आज उपांत्य फेरीमध्ये प्रवेश कोणता संघ करणार याच्यासाठी सकाळच्या सत्रापासून 6 षटकांचे सामने मित्रांनो आपण आयोजित केले आणि मग 6 षटकांचे सामने आयोजित करताना शेवटचा सामना तर आपण तब्बल 8 षटकांचा या ठिकाणी ठेवला आणि त्याच्यामध्ये नौखार विरुद्ध थळ या सामन्यामध्ये अर्थातच थळ संघ म्हणजेच माऊ 11 एकविरा थळ संघ विजयी होतोय. अभिनंदन निखिल पवार, अभिनंदन गोलू अँड एंटायर टीम, अभिनंदन माऊ 11 एकविरा थळ आणि थळच्या सर्व संघ सहकाऱ्यांचं अभिनंदन अँड हार्ड लक टू अर्थातच नौखार सोहम युवराज वाकडे पुरस्कृत नौकार संघाचं. अँड नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे या सामन्यात. एक 1 हँडेड थळ संघाला ज्याने पुढच्या फेरीचा प्रवेश निश्चित करताना एक गिअरअप दिला किंवा टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली तो अर्थातच आदिल